नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पाकिस्तानवाल्यांनी शेवटी त्यांची अवकात दाखवूनच दिली. तर काल ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल झालं होतं. पाकिस्तानमधून कॉल देखील आला होता की आपण हे जे फायरिंग आहे आणि हे युद्ध आहे ते पूर्णतः थांबवूयात. आणि दोन्ही देशांनी हे ॲग्री सुद्धा झाले आणि युद्ध थांबवलं आणि फायरिंग देखील थांबवली. आणि थोड्याच वेळानंतर मी न्यूजला बघते तर काय, जम्मू काश्मीरमधील सी फायर ह्या रेषेचं उल्लंघन करून यांनी पुन्हा एकदा आपल्या देशावरती गोळीबार, ड्रोनचे हल्ले, त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणि त्या भोवतालच्या एरियामध्ये ह्यांनी हल्ले सुरू केले. आणि हे किती मोठं चुकीचं वागतात. ते पहिलं तर म्हणायचं की थांबूयात आणि परत सुरू करायचं. वा रे वा. आणि त्याचबरोबर इतके व्हिडिओ व्हायरल झालेत की त्यांनी कशा प्रकारे त्यांचं ड्रोन पाठवलं, ह्या सगळ्या गोष्टी आणि गोळीबार. आणि इंडियाने सांगितलं देखील होतं की त्यांना की तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेररिझम कराल तर तुमच्यावरती ऍक्ट ऑफ वॉर हा वापरला जाईल. आणि खरंच वापरलाच गेला पाहिजे, कारण की त्यांनी अवकात दाखवली. पहिलं तर बोलायचं थांबवायचं आणि परत सुरू करायचं. आणि जे बोलतात ना की सैनिक म्हणजे होणं, फौजी होणं खूप सोपं आहे, त्यांना काय फॅसिलिटीज आहे, त्यांना इकडं फिरायला भेटते, त्यांना कॅन्टीनच्या सुखसोयी आहेत. हो आहेत त्यांना सुखसोयी, पण त्या सुखसोयी भोवती ते आपल्यासाठी तिथे देशासाठी लढतात आहे. आणि त्याचबरोबर आज तुम्ही आम्ही जी सुखाची भाकरी खातोय ना ते फक्त त्यांच्यामुळे. आणि एवढंच मी म्हणेल, जेव्हा तुम्हाला दिसतं ना की तुम्हाला दिसत नसेल की ते सैनिक बिचारे युद्ध लागले ना की कुठलाही विचार करत नाही, 2 दिवस लग्न झाले का 1 दिवस लग्न झाले असा संसार टाकून फक्त आपल्या देशाची सेवा करण्यासाठी असे निघून जातात. आणि जे काय बोलता ना तुम्ही लोक की हे फॅसिलिटी दे वगैरे वगैरे, त्यांनी एकदाच विचार करा. तुम्ही जावा आणि सीमेवरती जाऊन लढा, मग तुम्हाला कळेल की फौजी होणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे. कळलं ना?